पनवेल उरण महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी जो जुलमी कर मालमत्ता कराचा आकारणीचा पनवेलकरांवर नादलेला आहे आणि तो लोकभावना काहीही असली तरी आम्ही वसूल करणारच हा निर्धार त्यांनी केलेला आहे। जनता कर निर्धारणाला विरोध करत कर भरायला त्या ठिकाणी तयार नाही आहे आणि त्यामुळे शास्तीसह जवळपास 1800 कोटी रुपयाची थकबाकी पनवेल महानगरपालिकेची झालेली आहे। तर ती वसूल करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण बघताय की प्रत्यक्षात लावलेला 100% कर अधिक 10% दंडव्याज वसूल करण्याचा फतवा शास्ती माफीच्या या भूलभुलैयानं पनवेलकरांवर त्यांनी लावलेला आहे। महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटना जे घटक ह्या संदर्भात मालमत्ता कराच्या विरोधात महानगरपालिकेशी लढत आहेत त्या साऱ्या संघटनांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं 13 तारखेला या ठिकाणी ही जी फसवणूक 90% शास्ती माफी 90% शास्ती माफी करत प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेली आहे त्याच्या विरोधात जनभावना प्रकट करण्यासाठी पनवेलच्या जनतेचा आवाज या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मार्फत शासनापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत नगरविकास मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं मोर्चाचं आयोजन करणार आहोत आणि या मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं पनवेलकर ही सत्ताधारी मंडळी जरी काही सांगत असली तरी पनवेलकरांच्या मनामध्ये शास्ती माफीच्या बाबतीत काय भावना आहेत त्या बाबतीत आपल्या भूमिकेचं दर्शन घडवणार आहेत। या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ज्या वेळेस निवडणूक जाहीरनामा 2017 साली केला त्यावेळेस स्पष्ट केलेलं होतं की आम्ही 5 वर्षे मालमत्ता कर लावणार नाही। त्या भूमिकेशी टिकप राहत जी भूमिका निवडणुकीपूर्वी होती तीच भूमिका आजही कायम ठेवत महाविकास आघाडीच्या आगामी जाहीरनाम्यामध्ये देखील मालमत्ता कराच्या बाबतीत नागरिकांना दिलासा देणे व या जुलमी करापासून दिलासा मिळवून देणे ही प्रमुख भूमिका जाहीरपणानं आम्ही मांडणार आहोत आणि त्या भूमिकेवर ठाम राहत नागरिकांना या मालमत्ता कराच्या ओझ्यापासून मुक्त करायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। बरेच दिवस विधानसभा निवडणुकानंतर या विषयावर सारेच गप्पा आहेत अशी भूमिका पत्रकार मित्रांचीही झालेली आहे, पण पनवेलकरांची भूमिका एकच आहे की महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटना या विषयावर नव्यानं पुन्हा आंदोलन छेडून या विषयाला गती मिळवून देऊ आणि या मालमत्ता कराच्या ओझ्यापासून पनवेलकरांना मुक्तता मिळवून देऊ। त्या दृष्टीनं आपल्या प्रतिष्ठित अशा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून या मोर्चाच्या उपक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावा अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो। धन्यवाद।